अनंत अंबानींनी रात्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जात भेट घेतली। तब्बल 2 तासांच्या भेटीनंतर अनंत अंबानी मातोश्रीवरून निघाले। उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि अन्य समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला सुरुवात झाली असून सकाळी 9 वाजता राज्यपाल CP राधाकृष्णन बापू कुटी आश्रमात आदरांजली वाहणार आहेत। नागपूरमधून 2 खंडणीखोर पोलिसांना अटक करण्यात आली आहे। बिल्डरचं खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। अपहरण करून 15 लाखांची खंडणी मागितली होती। पुणे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे। शहरात AI तंत्रज्ञानावर आधारित 2866 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। राज्य सरकारकडून 433 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडीवर यातून लक्ष ठेवण्यात येणार आहे। पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। एकाच महिन्यात 46,19,000 प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केलाय। सप्टेंबर महिन्यात पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येची विक्रमी नोंद करण्यात आली आहे। मेट्रो 3च्या RABKC पहिल्या टप्प्याला 5 ऑक्टोबरला सुरू होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाईल। मोदींच्या ठाणे दौऱ्यादरम्यान उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे। पॉट टॅक्सी प्रकल्पाचंही भूमिपूजन होण्याची शक्यता आहे। अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील MBBSच्या 100 जागांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे सुरू असलेल्या MBBSच्या प्रवेश प्रक्रिया दुसऱ्या फेरीपासून अंबरनाथच्या महाविद्यालयाचाही पर्याय उपलब्ध होणार आहे। शेअर बाजारात तरुण गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे। जवळपास 100 40 गुंतवणूकदार तिशीतलेत। 2018 पर्यंत 22% असलेलं तरुणांचं प्रमाण आता 40% गेलंय। सिंधुदुर्गात पंचतारांकित हॉटेल आणि पाण्याखाली बोट प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे। वेंगुर्ला येथे फोमॅटो कंपनीचे पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे। सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प उभारण्यात येईल। घटस्थापनेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून मूर्तिशाळेत मूर्तिकार देवीच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवतात। बदलापुरातील सर्वात जुन्या आंबवणे येथील बंधूंच्या मूर्तिशाळेतही मूर्तिकारांची लगबग पाहायला मिळते। मुंबईकरांना ऑक्टोबर हीट तापदायक ठरणार आहे। पहिल्याच दिवशी पारा 33.5 अंशांवर गेला। महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा निघणार आहे। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी हुतात्मा चौक येथून पदयात्रा निघणार आहे। महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे मंत्रालयासमोरील गांधींच्या पुतळ्याला वंदन करून लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येईल। महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक होणार आहे। बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे। महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आज दुपारी 3 वाजता मुंबईत इंडिया आघाडीची रॅली काढण्यात येईल। हुतात्मा चौकापासून ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली निघणार आहे। मंदिरं आणि दर्ग्यांमधील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्टीकरणामुळे देशात अनेक मंदिरं आणि दर्ग्यांमधील अतिक्रमण निघण्याचा मार्ग मोकळा झालाय। मुंबई शहर आणि उपनगरातील महालक्ष्मी मुंबादेवी मंदिरांसह उर्वरित मंदिरं उद्यापासून सुरू होत आहे। त्यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रम होणार असून मंदिर प्रशासनानं भाविकांच्या सुरक्षेसाठी 40 CCTV कॅमेरे तर प्रवेशद्वारावर बॅक स्कॅनर बसवण्यात आले आहेत। आमदार मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर मतदारसंघातील विकास कामांच्या कार्य अहवालाचं लोकार्पण अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालंय। बेलापूर मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच मंदा म्हात्रेंना प्राधान्य देण्यात आलंय।
बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या 2 फरार विश्वस्तांचा अद्याप शोध का लागला नाही असा सवाल मुंबई हायकोर्टानं बदलापूर पोलिसांना केलाय. दोन्ही विश्वस्तांना अटकपूर्व जामीन देण्यास विरोध करण्यात आलाय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगतच्या गावांचा विकास एमएसआरडीसी करणार आहे. भिवंडीतील 46 गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.